आमच्या शाळेत अनेक कार्यानुभव वगैरे असे सण वगैरे राबवले जातात। त्याचप्रमाणे आम्ही परवा दिवशी जे अनाथ आश्रम आहेत त्यामध्ये आम्ही राख्या घेऊन गेलो होतो। त्यांनाही बहिणीचं प्रेम कळालं पाहिजे, त्यामुळे त्यांनाही आम्ही राख्या बांधल्या आहेत आणि आमच्या शाळेत अनेक उपक्रम राबवले जातात। त्याचप्रमाणे आम्ही जे आपल्या शाळेतील झाडे वगैरे आहेत त्यांना सुद्धा आम्ही राख्या बांधलेल्या आहेत। त्याचप्रमाणे त्याच्यातलाच एक उपक्रम जो तुम्ही पोलीस बांधवांसाठी आम्ही राख्या घेऊन आलो आहोत तुम्हाला राख्या बांधण्यासाठी, कारण की तुम्ही देशसेवेसाठी अनेक महान कामे करता। महिला वर्ग जो आहे त्याच्यासाठी तुम्ही लढत असता, कारण की घरातही आमचे रक्षण करायला आमचे भाऊ असतात, त्याचप्रमाणे बाहेरही रक्षण करण्यासाठी तुम्ही एवढे लढत असतात। राख्या बांधायला तुम्ही जाऊ शकत नाही कारण की तुम्हाला या कामातून वेळ भेटणार नाही, त्याचमुळे आम्ही तुमच्या भावना समजून घेतल्या आहेत आणि तुम्हाला राख्या बांधण्यासाठी आलो आहोत, त्याचा तुम्ही स्वीकार करा। आपण पाहतोय सत्याचा लढा 24 तास बातमी। मी आले आहे की राजगुरुनगर या ठिकाणी खेड पोलीस स्टेशन या आणि ह्याच पोलीस स्टेशनच्या या संदर्भात या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालय यांच्या माध्यमातून या ठिकाणी रक्षा बंधनाचा देशसेवा आणि महाराष्ट्र पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांना वेळोवेळी त्या ठिकाणी महिलांना सहकार्य करणार आणि ह्याच ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयाने रक्षाबंधनाचा उपक्रम राबवलेला आहे रक्षाबंधनाचा। या संदर्भात आपण पोलीस स्टेशनचे सचिन कोमलिंग राहुल साहेब यांच्याशी संपर्क काय सांगतो या संदर्भात? नमस्कार, माझे नाव सचिन राहुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक। आज माझा इथे पहिलाच दिवस आहे। खेड पोलीस स्टेशनला मी आज रोजी रुजू झालो आहे। तरी खेड पोलीस स्टेशनला महात्मा गांधी विद्यालय यांच्यामार्फत जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी खेड पोलीस स्टेशनतर्फे त्यांचे आभार मानतो, कारण पोलिसांना सण उत्सव असेल तर जास्त तास ड्युटी लागते, त्याच्यामुळे आमच्या बांधवांना, आमच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सण उत्सव हा साजरा करता येत नाही। त्यासाठी तुम्ही जे आमच्याकरता उपक्रम राबवला त्याबद्दल खेड पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी या सर्वांतर्फे मी आपले आभार मानतो। महात्मा गांधी महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी रक्षाबंधन साजरी करण्यासाठी आलो आहोत, तरी आमच्या छोट्याशा भेटीचा तुम्ही स्वीकार करा।